नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एकदम धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता पूजेनंतर त्या रात्री कला आणि अद्वैत सोबत घडलेल्या प्रसंगामुळे आता त्यांच्या लाईफ मध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला आपल्याला मालिकेमध्ये दिसणार आहे. जागरण गोंधळ हे घरी ठेवलेलं असतं आणि जागरण गोंधळाच्या दिवशी त्या रात्री अद्वैतने खूप दारू प्यायलेली असते आणि दारूच्या नशेमध्ये अद्वैत हा कलाच्या रूम मध्ये गेलेला असतो आणि त्या रात्रीमधून त्या दोघांसोबतही एकदम भयानक प्रसंग घडणार आहे आणि या सगळ्याच्या कलाच्या मनावरती खूप जास्त परिणाम होणार आहे. त्या रात्रीनंतर कलाचे आयुष्य हे खूप बदलून गेलेले असणार आहे. अद्वैत हा कलाला गच्च मिठीत ओढतो आणि तो तिला सोडतच नसतो आणि हे दुसऱ्या दिवशी त्याला आठवल्यावरती त्याला भयानक असा धक्का बसतो. त्यामुळे आता मालिकेमध्ये एकदम टर्न आणि ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. एकमेकांचे कट्टर दुश्मन असल्यासारखे वागणारे नवरा बायको आणि आता ते दोघही एका रात्री जवळ आल्याने खूप मोठा धमाका आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तो नक्की काय हे आपण शेवटपर्यंत नक्की बघू. तर आता जागरण गोंधळाच्या दिवशी संगीता ही आपल्या मुलीचं सुख बघण्यासाठी वेटरचं रूप धारण करून तिथे आलेली असते. तिला कोणी बघू नये त्यामुळे संगीताने चेहऱ्यावरती मास्कही लावलेला असतो. तिला फक्त आणि फक्त कलाला बघायचं असतं. कला अद्वैत सोबत कशी पूजा करते आणि त्यांचे विधी कसे पार पाडतात हे फक्त संगीताला लांबून बघायचं असतं. तर आता अद्वैत हा कला सोबत न येता येठाच तिथं आलेला असतो. त्यामुळे आजूबाजूच्या बायका लगेचच नावं ठेवायला मोकळे होतात की नवरा तर नवरी शिवायच आला, एक लग्नाआधी पळून गेली आणि आता एक जागरण गोंधळाला पळून गेली की काय, असं सगळे बायका अद्वैत वरती खिल्ली उडवत असतात. त्यामुळे सगळ्यांना खूप ऑकवर्ड व्हायला होतं. तर आबा आता अद्वैतला म्हणत असतात की अद्वैता, आता यानंतरचे कोणतेही विधी करायचे असतील ना तर तू तुझ्या बायको बरोबरच दिसला पाहिजे. तर नैना पण तिथे आलेली असते आणि नैना पण आता वेटरचं रूप धारण करून तिथे आलेली असते. कारण राहुल हा तिला काही मेसेजला रिप्लाय करत नसतो, तिचे कॉल उचलत नसतो आणि राहुल आता पूर्णपणे नैनाला इग्नोर करत असतो. तर त्यामुळे आता नैना सुद्धा जागरण गोंधळाला आता चांदेकरांच्या घरी लपून छपून आलेली असते. तर आता तितक्यातच कला ही खूप सुंदर अशी नटून तिथे आलेली असते आणि कला ही खूप छान दिसत असते. त्यामुळे चांदेकरांना खूप छान वाटत असतं. चांदेकरांची मोठी सून शोभेल अशीच कला तयार होऊन आलेली असते आणि कला ही खूपच सुंदर दिसत असते. आबांनी केलेल्या आग्रहाखातर आता कलाने सगळे दागिने सुद्धा घातलेले असतात आणि त्यामुळे कला ही खूप छान दिसत असते. आणि आता तिथे आलेल्या बायकांचे पण तोंड हे झालेले असतात कारण कला ही खूप छान दिसत असते. तर आबांनाही कलाचे फार कौतुक वाटत असतं आणि आता जागरण गोंधळाच्या विधींना सुरुवात झालेली असते. कला आणि अद्वैत हे दोघही आता पूजेला बसलेले असतात आणि दोघही एकमेकांमध्ये चिडत असतात, परंतु ते इतरांना असं दाखवत असतात की ते खूप खुश आहेत. कला पटकन अद्वैतच्या हातालाही हात देत नसते तेव्हा सरोज स्वतःहून सांगते की कला अद्वैतच्या हाताला हात, त्यामुळे कलाला आता सरोजचं ऐकावं लागतं. तर आता कला आणि अद्वैत दोघही मिळून छान प्रकारे विधी पूर्ण करत असतात आणि त्या दोघांना एकत्र बघून सगळ्यांना खूप छान वाटत असतं, फक्त नैना सोडून. तिथेही नैना फक्त कलावरती जळण्याचं काम करत असते. तर आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम सगळेजण एन्जॉय करत असतात. तर आता गोंधळींनी एक सांगितलेलं असतं की तुम्हाला तुमच्या नवरीला उचलून घेऊन फेऱ्या मारायच्या आहे. त्यासाठी आता अद्वैतने साफ नकार दिलेला असतो, परंतु तिथे जमलेल्या लोकांमुळे आता त्याला नाईलाजाने कलाला उचलून घ्यावं लागतं आणि आबांचाही अद्वैतला हट्टच असतो की ज्याप्रमाणे हे गोंधळी सांगतील त्याप्रमाणे सगळे विधी हे झालेच पाहिजे. चांदेकरांना शोभर असं आपलं जागरण गोंधळ हे झालंच पाहिजे. त्यामुळे आता अद्वैत नाईलाजाने कलाला उचलून घेतो आणि तो तिला तिथे प्रदक्षिणा मारत असतो. कलाला अद्वैतने उचलून घेतलेलं असतं तरी सुद्धा कला एकदम खुन्नसने अद्वैतकडे बघत असते आणि त्यांची इशाऱ्यामध्येच भांडणही चालूच असतं. परंतु हे काही इतरांना समजत नसतं आणि आता संगीताने भरल्या डोळ्यांनी हे सगळं बघितलेलं असतं. त्यामुळे आता संगीताला सुद्धा खूप समाधान वाटत असतं की चला, एकदाची कला आपली रुळली तरी त्या घरामध्ये आणि हळूहळू आता चांदेकरांना पण तिचा स्वीकार करावाच लागेल अशी आशा आता संगीताला आलेली असते. मात्र अद्वैतचा मात्र फार संताप होत असतो. तो मनाशीच म्हणत असतो की काय करावं लागतंय मला या मुलीसोबत. इच्छा नसताना मी तिच्याशी लग्न काय केलं, इच्छा नसताना मला तिच्यासोबत सगळे विधी पार करावे लागतायत. मी स्वप्न काय बघितले होते आणि प्रत्यक्षात
आयुष्यात घडतं काहीतरी वेगळंच आहे आणि ह्या गोष्टीचा अद्वैतला खूप त्रास होत असतो. त्यामुळे आता अद्वैत हा खूप त्रासलेला असतो आणि त्या गोष्टीमध्ये राहुल आता भर टाकण्यासाठीच येतो आणि आता तो अद्वैतला अजून संतापून द्यायचं काम करत असतो. अद्वैतचे तो कान भरत असतो. त्यामुळे आता अद्वैत हा दारू प्यायला बसतो. तर नैना ही आता राहुल सोबत बोलण्यासाठी जागरण गोंधळाच्या दिवशी तिथे वेटरचं रूप धारण करून आलेली असते, कारण तिला राहुलशी बोलायचं असतं आणि तिने मनाशी असं ठरवलेलं असतं की जर आजच्या दिवशी राहुलने मला परत इग्नोर केलं तर त्याचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणेन आणि त्यानेच मला पळवून नेलं हे सगळं सत्य मी आता सगळ्यांसमोर बोलून दाखवेल. परंतु हा सुद्धा नैनाचा डाव फसलेला असतो, कारण जागरण गोंधळाच्या दिवशी राहुल हा काही नैनाच्या हातीच लागत नसतो. नैना ही कार्यक्रमामध्ये राहुलला खूप शोधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राहुल काही तिला दिसत नसतो. त्यामुळे आता इथे सुद्धा नैनाचा डाव फूस झालेला असतो आणि ती परत तोंड घेऊन घरी आलेली असते. तर आता अद्वैतने खूप दारू प्यायलेली असते, राहुलने पण त्याचे खूप सारे कान भरून झालेले असतात आणि वाईट साईड त्याने कलाबद्दल अद्वैतच्या मनात अजून विष पेरलेलं असतं. तर आता त्याच संतापाच्या भरामध्ये अद्वैत हा कलासोबत भांडण्यासाठी तिच्या स्टोर रूम मध्ये जातो आणि तो जोरात दरवाजा वाजवतो. कला खरं तर खूप घाबरलेली असते, परंतु कोण आहे ते बघण्यासाठी ती दरवाजा खोलते. तर समोर अद्वैतला इतकं दारू प्यायलेलं बघून कलाला खूप भीती वाटलेली असते. कला खूप घाबरलेली असते आणि कलाला आता नेमकी काय करावं हे काहीही समजत नसतं. तर अद्वैत आता धाडकन रूम मध्ये आलेला असतो आणि तो कलाला आता खूप काही बोलू लागतो. कलावरती तो खरं तर धावून जात असतो, त्यामुळे कला ही खूप घाबरलेली असते. खरं तर आता अद्वैतच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चाललेल्या असतात. नैनाने त्याला धोका दिलेला असतो आणि त्याला इच्छा नसताना कला सोबत लग्न केल्याचं फार दुःख होत असतं आणि ते सगळं आता तो कला समोर बोलून दाखवतो. तो बोलत असतो की किती काय काय केलं मी त्या नैनासाठी. तिने तिची खरी परिस्थिती जरी मला सांगितली असती तरी मी तिला कधीच अंतर दिलं नसतं, परंतु त्या मुलीने मलाच धोका दिला. इतका वाईट आहे का मी? माझं खरं प्रेम होतं नैनावरती, परंतु तिने माझ्यासोबत फक्त टाइमपासच केलं. माझ्या फिलिंग सोबत खेळली ती मुलगी. मी तिला सहजासहजी सोडणार नाही. असं सगळं आता अद्वैत संतापाच्या भरात बोलत असतो आणि अद्वैत आता रडतही असतो. अद्वैतला या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होत असतो. त्याला या गोष्टी सहनच होत नसतात. खरं तर त्याने कधी कोणावरती प्रेम केलेलं नसतं आणि त्याने फक्त नैनावरती प्रेम केलेलं असतं आणि नैनाने इतका मोठा धोका दिल्यामुळे अद्वैत हा फार खचून गेलेला असतो आणि आता तो कलाच्याच मांडीवरती डोकं ठेवून खूप रडत असतो. आता या ठिकाणी कलाला मात्र अद्वैतची खूप दया येत असते आणि आता अद्वैतला कसं शांत करावं हे काही कलाला समजत नसतं. कलाही रडत असते आणि अद्वैतही रडत असतो. पहिल्यांदा कला आणि अद्वैत दोघही एकमेकांसमोर एकदम शांत असतात आणि ते दोघही एकदमच इमोशनल झालेले असतात. तर तिथेच आता तिथे सरोज येणार असते. सरोजला बघायचं असतं की अद्वैत कुठे आहे. अद्वैत खरं तर अद्वैतच्या रूम मध्येही नसतो, त्यामुळे आता सरोजला टेन्शन झालेलं असतं आणि सरोज आता अद्वैतला इकडे तिकडे शोधू लागते आणि शेवटचा पर्याय म्हणून आता ती कलाच्या रूम मध्ये म्हणजेच आता ती स्टोर रूम मध्ये अद्वैतला बघण्यासाठी येणार असते आणि आता सरोज ही कलाच्या स्टोर रूम कडे आलेली असते आणि अद्वैतला तिच्या मांडीवर डोकं ठेवलेलं बघून सरोजला मात्र आता वेगळाच गैरसमज झालेला. सरोजला कला आणि अद्वैतला आता अवस्थेमध्ये बघून प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तिला तिच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नसतो. खरं तर तिचा आता या ठिकाणी खूप मोठा गैरसमज झालेला असतो, परंतु सरोज आता खूप चिडलेली असते आणि ती जोरात आता अद्वैत असं म्हणते. आता ते सगळं बघून कलाला मात्र खूप टेन्शन झालेलं असतं. तर नक्की आता पुढे काय होणार हे बघणं फार रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.